नमस्कार. जनव्हॉइस मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते. तर आजचा हा विशेष एपिसोड असून आजच्या या विशेष एपिसोड मध्ये आपण आज मंगळ नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे त्याच्यावरती उपाय आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत. तर गेले 18 वर्षांपासून ज्योतिष शास्त्र असून दे किंवा आध्यात्मिक शास्त्र असून दे या क्षेत्रात खूप सखोल अभ्यास केलेले असे परमपूज्य भगरे गुरुजी यांच्याकडे त्यांनी शिक्षण व ज्ञान ह्या संदर्भात खूप सखोल अभ्यास केलेला आहे. तर असे आज आपल्या सोबत आहेत श्याम पाठक गुरुजी. तर सर्वप्रथम सर तुमचं आमच्या या जनवशच्या विशेष एपिसोड मध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. आताचे जे युवा पिढी आहे किंवा जी ही पिढी आहे सध्याची, त्यांना मंगळ म्हणजे काय आणि मंगळ दोष म्हणजे काय असतं, सौम्य मंगळ म्हणजे काय असतं, असे प्रश्न पडलेले. तर नेमकं काय असतं मंगळ? पहिल्यांदा तर आपण मंगळाकडे बघताना त्याचा इतका भाव करताय हल्ली. मंगळाकडे बघताना फक्त तो मंगळ विवाहाच्या वेळीच बघावा. कित्येक वेळेला तर असं होतं की आमच्याकडे अनेक बालक पत्रिका घेऊन येतात माता पिता आणि बघ सांगतात ते बालक 5 वर्षाचंच असतं बरं का. आणि ती माऊली विचारते सांगते आम्हाला, गुरुजी माझ्या बाळाला मंगळ दोष नाही ना? अगं बाई तू थांब जरा, तो अजून इनिमिनी 5 वर्षाचा आहे. त्याचा विवाहाला अजून किती वर्ष बाकी आहेत. तर इतका मंगळाचा प्रभाव जो आहे ना तो सगळ्यावर झालेला आहे. पहिल्यांदा आपण मंगळाला चांगल्या नजरेने पाहायला पाहिजेत. कोणत्या बाजूने पाहायला पाहिजेत? मंगळाचे 2 कामं आहेत पत्रिकेमध्ये बरं का. पहिलं जे काम आहे ना तर ते काम आहे त्याचं करिअरशी निगडीत पण असतं. पत्रिकेमध्ये जर मंगळ उच्चेचा असेल किंवा चांगल्या स्थानामध्ये असेल किंवा चांगल्या राशीमध्ये असेल, कारण मंगळाच्या 2 राशी, एक मेष दुसरी वृश्चिक, आणि मकर राशीमध्ये मंगळ उच्चेचा होतो म्हणजे खूप ताकदवान होतो. आता तो जर पत्रिकेत असेल आणि ते बालक समजा खेळाकडे त्याचा कल असेल किंवा तो खेळाडू वृत्तीचा असेल समजा, तर तो मंगळ त्याला कामी येईल ना. तोच मंगळ त्याला उच्च शिखरावर बसवेल, कारण खेळाचा स्वामीच मंगळ आहे. मैदानी खेळ म्हणतो ना आपण, क्रिकेट असेल किंवा हॉकी असेल किंवा खो खो असेल, तर या खेळाचा स्वामी कोण आहे? तर तो मंगळ आहे. मग जो मंगळ त्या मुलाला खेळामध्ये उच्च शिखरावर घेऊन जाईल त्या मंगळाचा एवढा भाव का, असं माझं म्हणणं आहे. आता राहिली गोष्ट त्याच्या विवाह संदर्भातली, तुमचा जो प्रश्न होता तो हा होता खरं, की लोकांना सौम्य मंगळ काय, सौम्य आणि कडक आणि मऊ असं काही नसतं. मंगळ दोष आहे की मंगळ दोष नाहीये, इतकं सरळ तो कॉन्सेप्ट आहे. आता मंगळ दोष आहे की नाही हे सगळं पत्रिकेवर आपल्याला बघावं लागतं. पण पत्रिका बघताना त्याचे फार विशेष डीप मध्ये जाऊन ते बघावं लागतं. आणि पंचांगात इतकं क्लिअर कट दिलेलं आहे सगळं. ज्यांनी पंचांग तयार केलेलं आहे ना त्यांनी त्याचं सखोल वर्णनच केलेलं आहे, की मंगळ कन्या राशीचा असेल, मंगळ मिथुन राशीचा असेल, मंगळ शत्रू राशीचा असेल किंवा मंगळ नीचेचा असेल. कारण मिथुन कन्या जी आहे त्याची शत्रू राशी आणि कर्क राशीत मंगळ नीचेचा होतो. तर असा जर मंगळ पत्रिकेत मंगळ दोष असेल तर तो दोष मानायचाच नसतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे तो भले बरं त्याच्यामध्ये ज्योतिषकारांनी काय केलंय, की पहिलं स्थान, चौथं स्थान, 7वं स्थान, 8वं स्थान आणि 12वं स्थान, त्याला क्रमाने आपण काय म्हणतो की लग्न स्थान, चौथं म्हणजे सुखस्थान, 7वं म्हणजे पत्नी पती किंवा पतिस्थान, 8वं म्हणजे मृत्यूस्थान, 12वं म्हणजे व्ययस्थान. अशी 5 स्थानं ती पत्रिकेत दिलेली आहेत. आणि त्या 5 स्थानांमध्ये मंगळ असेल तरच तो मंगळ दोष मानावा. पण त्याच्यामध्ये जरी मंगळ असला तर त्याच्यामध्ये अजून नियम सुरू होतात त्या मंगळाचे. मग त्या मंगळाची राशी बघा, तो कोणत्या राशीमध्ये आहे वगैरे वगैरे, आणि तरच तो मंगळ जो असतो ना तो आपल्याला ठरवावा लागतो की हा पत्रिकेत मंगळ दोष आहे की मंगळ दोष नाहीये. मग ह्या मंगळ दोषावरती काय उपाय आहेत का, उपाय काहीच कसे नाही केले त्याच्या. पाहिजे? उपाय जो आहे तो हाच आहे, की जोडीदार जो असेल, समजा माझाच विवाह मला करायचा समजा, आता मी एका योग्य वयात आलो, माझ्या घरच्यांनी सांगितलं की आता चला आपल्याला मुलगी बघायला सुरुवात करायची. मग मी काय करेल की ज्योतिषाकडे जाऊन ज्या वेळेला मला एखादं स्थळ आलं तर तिची कुंडली आणि माझी कुंडली जेव्हा मॅच मॅचिंग होईल ना त्यावेळेला ते ज्योतिषच ते सगळं मंगळाचं बघत असतात, लक्षात ठेव. आता आपल्याला मंगळ दोष आहे का नाही आहे हे नीट आपल्याला पण त्यांनी सांगितलं पाहिजे, ज्याच्याकडे जातो त्यांच्याकडे. हा झाला एक विषय. आणि दुसरा विषय, त्याला उपाय काहीच नाही. म्हणजे माझ्या पत्रिकेत मंगळ दोष त्याला उपाय काय आहे? मुलीची पत्रिका बघा. मुलीच्या पत्रिकेत जर मंगळ दोष असेल तर प्रश्नच मिटला.
म्हणजे माझ्या पत्रिकेच्या मंगळाचा, म्हणजे माझ्याही पत्रिकेत मंगळ दोष, तिच्याही पत्रिकेत मंगळ दोष, म्हणजे प्रश्न संपवून जातो. मग तो विवाह करायला हरकतच नसते. लक्षात हम्म. आलं का? आणि दुसरी स्टेप येते मग ती गुणमिलनाची. कारण आपल्याकडे नियम काय आहे की नुसतं पत्रिका बघून तुम्ही हे करू नका किंवा फक्त गुणमिलन करून लग्न करू नका. तर 2-3 गोष्टी करायच्या आहेत. एक पत्रिका मिलन, ग्रह मिलन आणि गुणमिलन. ह्या तिघ स्टेप तुम्हाला पूर्ण करून मगच तुम्हाला विवाह निश्चिती फायनल करता येते की बाबा ओके आता तुम्ही विवाह करू शकता तुमच्या आवडीनुसार. म्हणजे तुम्हाला सगळं जर मान्य असेल, म्हणजे मुलाला मुलगी पसंत असेल, मुलीला मुलगा पसंत असेल, दोघांना एकमेकांचं कुटुंब सगळ्यांना व्यवस्थित वाटत असेल, एका चांगल्या विचारांची लोक एकत्र येत असतील तर काही हरकत नाही. हा झाला एक विषय मंगळाच्या मंगळा पर्याय. अजून त्याला एक वेगळा पण पर्याय दिलेला आहे जो कित्येकांना माहितीच नाही राजा. पहिला पर्याय असा आहे की मुलाच्या पत्रिकेत जर मंगळ दोष आहे आणि त्या मुलाला ती व्यक्ती आवडलेली आहे, बरोबर. हम्म. आता विवाह करायचा आपला फिक्स झालं बुवा, किंवा प्रेम विवाह समजू आपण त्याला, समजा फॉर एक्झाम्पल प्रेम विवाह समजूयात. हम्म. कारण कित्येक वेळेला लोक मुलांना अडचणी काय असतात माहितीये का ग, की प्रेम करताना ते काही जात धर्म करून प्रेम करत नाही, बरोबर. हो. त्याच्यामध्ये तुझी रास कोणती आहे असं विचारून की आपण प्रपोज मारत नाही. हो. बाई मला तुला प्रपोज मारायचा आहे बरं का, तू मला खूप आवडतेस, तू तुझी पत्रिका मला बघू दे, मग मी तुला प्रपोज मारेल आणि मग आपलं प्रेम होईल, असं तर काही होत नाही ना त्यांचं. हो. प्रेम प्रेमच असतं, ते प्रेम झालं झालं. मग त्यानंतर त्या दोघांना अडचण कुठे येते माहितीये का आत्ताच्या ज्या तरुण पिढींना, की मुलाने घरी सांगितलं की तुम्ही काय बाहेर मुलगी बघू नका, मीच एक बघितलेली आहे, मी तिला घरी घेऊन येतो. हम्म. मग ते घरामध्ये थोडस ते वादाचे प्रसंग वगैरे ते आपला विषय नाही, तो होतो तर त्यांचा व्यक्तिगत विषय समजा. पण मुलगी घरी आली आणि आई वडिलांना वाटलं की चला वो मुलगी पण व्यवस्थित आहे, दोघांना एकमेकांना आवडतात, त्याला हरकत नाही. म्हणजे मुलाचे घरचे तयार झाले त्या प्रेम विवाहाला आणि मुलीचे घरचे तयार झाले त्या प्रेम विवाहाला समजा. आता तिथे मध्ये अजून एक दरी दोघांमध्ये तयार होऊन जाते आणि ती दरी अशी असते की पत्रिका मिलन करून घ्या. हम्म. लक्षात आलं का? आता ह्या दोघांनी तर आधीच डन केलं असतं की आपल्याला ह्या जन्मात तर राहायचंय, 7 जन्म जाऊ द्या, पण ह्या जन्मात तर मात्र आपल्याला एकत्र यायचंय, संसार करायचाय किंवा पती पत्नी म्हणून आपल्याला जीवन जगायचंय. आता त्यावेळेला त्यांना खरी अडचण यायला लागते. ती अडचण अशी आहे की ती पत्रिका जेव्हा गुरुजींकडे जाते, मग मुलाला मंगळ डिक्लेअर झाला, मुलीला मंगळच नाही, मग लग्न करू नका. आणि मग त्या दोघा जे प्रेमी असतात ना, त्यांची तारेवरची कसरत सुरू झाली तिथून. एक तर आई वडिलांच्या विरोधात जाऊन करता येत नाही, हम्म. त्यांची मान्यता घेऊन गेल्याशिवाय करता येत नाही, इकडे गुरुजीच नाही म्हणतायत विवाह करायला, मग आम्ही काय करायचं. तर अशा सगळ्या ते बिचारे दोघे अवस्थेमध्ये सापडून जातात. पण त्याही पलीकडे अजून दुसरा पर्याय काय माहितीये का ग, की मुलाच्या पत्रिकेत जरी मंगळ दोष असेल आणि मुलीच्या पत्रिकेत मंगळ दोष नसेल, तरी सुद्धा ज्योतिषकारांनी आपल्यासाठी 5 पर्याय दिले. किती? 5. मुलीच्या पत्रिकेतला राहू केतू बघा, मुलीच्या पत्रिकेमध्ये शुक्र बघा, मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ बघा, मुलीच्या पत्रिकेमध्ये गुरु बघा. लक्षात आलं का? म्हणजे गुरु, शुक्र, राहू, केतू, शनी आणि मंगळ असे टोटल 6 ग्रहांचे पर्याय आहेत. ग्रह एक आहेत पण पर्याय मात्र पुन्हा 5-5 दिलेले आहेत. जर मुलीच्या पत्रिकेत लग्न स्थानामध्ये गुरु असेल तर गुरुची दृष्टी पतीवर पण जाते. आता सध्या सगळी लोक बोलत असतात की मंगळ दोष आहे, मग तू मंगळ दोष ज्याच्याकडे असशील किंवा ज्याच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल, मंगळ दोष आणि मंगळ दोष असणाऱ्या सोबतच लग्न करायचं, असं का? कारण मग ह्या मंगळाला तो मात्र मारक ठरेल ना. हम्म. याच्या पत्रिकेतला जो मंगळ आहे, जो तीव्र फळ देईल, त्याला सांसारिक जीवनामध्ये अडचणी आणायचं काम करेल, इगो उत्पन्न करेल, संशय निर्माण करेल, हम्म. ते त्याच्यावरती तो मंगळ पण प्रभावी ठरेल ना. मग समोरचा पण म्हणजे तो बॅलन्स तयार होईल राजा. नाहीतर मग कित्येक वेळा काय होतं की मग तो मंगळ त्या समोरच्या व्यक्तीवरती हावी होत जातो, त्याला तो दाबायचा प्रयत्न करतो, प्रेशर आणायचा प्रयत्न करतो. म्हणजे असं तू समजून चल की बाबा की समोरची एक बाजूनेच मग तो संसार चाललेला आहे. म्हणजे एकच व्यक्ती बाबा ती जोडायचा प्रयत्न करते, पण ती पण कुठपर्यंत प्रयत्न करेल किंवा तू कुठपर्यंत प्रयत्न करेल. मग त्याला पण एक मर्यादा असतात ना सहन करायला. संसारामध्ये एकच बाजू जर एकाच बाजूने बोलत राहिल्या तर त्याला पण मर्यादा असतात ना. म्हणून मग त्याच्याने काय होतं की बॅलन्स तयार होतो दोघी मंगळांचा. म्हणजे दोघांमध्ये शक्ती जी आहे प्रतिकार करण्याची किंवा स्वीकार करण्याची ती सारखी तयार होते ना, स्वाभाविक आहे. दोघांच्या पत्रिकेतला तो ग्रह एकाच बॅलन्स मध्ये तयार होत असल्यामुळे मग ती जोडी जुळून येते.
हम्म. नाहीतर मग आपण पाणीपुरी पण खायला गेलो तर तरी मग विचारामध्ये तफावत निर्माण होऊन जाते. आणि जर समजा एकाला मंगळ आहे आणि दुसऱ्याला ते नाहीये, कधी कधी बोललं जातं की मंगळवाल्यांसोबत न मंगळ असणाऱ्यांनी लग्न करायचं नसतं, नाहीतर ते त्यांचा मृत्यू होऊ शकतो मृत्यू किंवा नाही असं. होत ग. तर ते मृत्यू काय आहे मृत्यू तर नेमकं? काही नाही, ते सगळं टोकच गाठतात बोलणारे. तर मृत्यूचा काय संबंध हा त्याच्यामध्ये? पण दोघांमध्ये वैचारिक वाद निर्माण होणे, मतभेद होणे, अगदी तो विषय पार दिवस पर्यंत जाणे, मग एक प्रकारे मृत्यूतील पीडाच ना ती. हम्म. की जिच्यावर मी प्रेम केलं, जिच्यासोबत मी 5 वर्ष संसार केला, आता आम्ही विभक्त होतोय, मध्ये बाळ पण आहे समजा आम्हाला एखादं, तर ते मृत्यूतुल्य पीडाच असते ती त्या व्यक्तीला. तर मृत्यू शनार्थक म्हणजे काय, किंवा मृत्यू जो होणं असं काही ते काही एकदम मरण नसतं ग. मरण वगैरे काही होत नसतं. त्याच्या आयुष्यात जेवढं आहे तो तेवढं तो जगणार असतो. त्याच्यामुळे ती काही व्यक्ती त्याला कारणीभूत कधीच होत नाही. पण मृत्यूतुल्य पीडा मात्र मग निर्माण होणार, की मग एकदम दुःखद प्रसंग आलं, की माझी इच्छाच नव्हती दिवस करायची, मला संसार करायचा होता तिच्यासोबत, तिच्यासोबत मला राहायचं होतं, पण ती नाही राहू शकली किंवा तो नाही राहू शकला, तर मग ज्याला करायचं नव्हतं ना, त्याची मात्र मनस्थिती एकदम खालवून जाते त्याच्यामुळे. हम्म. त्याला पण काय म्हणतो, मृत्यूतुल्य पीडा. लक्षात आलं का? तर हो. तसं मात्र मग आपल्याला बघायला मिळतं. पण त्याच्यावरती पर्याय आहेत ना. मग तर मी काय म्हटलं, की 5 जर ग्रहांचा जर पर्याय लागत असेल, तर मग मला तू हे सांग ना, की 6 ग्रहांचा पर्याय दिलेला आहे समजा, तर मग काय 6 मधून एक पण नाही लागणार? लागूनच जाईल. हम्म. कुठूनतरी गुरुची दृष्टीत प्रतिस्थानावर असेल, कुठे शुक्र येऊन बसेल, कुठे राहू की तुझा संबंध येऊन लागेल, किंवा शनीचा साथ मिळून जाईल. म्हणजे कुठेतरी ते मात्र होऊन जातं. पण पहिल्यांदा तुम्ही हे मनातून काढून टाका, की मंगळाला केवळ मंगळाचाच पर्याय पाहिजे, तर असं मुळीच नाही. मंगळासाठी 6 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यावर जर आपण विचार केला किंवा त्याच्यावर आपण नीट अभ्यास केला किंवा मंथन केलं, तर मला असं वाटतं मग तो प्रश्न संपून जातो. पण त्याच्यामुळे भाव करायची गरजच नसते. या मंगळ दोषामध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात घेतल्या पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे त्याची काय? नाही नाही राजा, हे जर लक्षात घेतलं पाहिजे आपण, की पत्रिकेत एकदा मंगळ दोष आहे का, मंगळ दोष असेल तर त्या व्यक्तीच्या पत्रिकेतला मंगळ दोष किंवा त्याला लागणारे 5-6 ग्रहांचे पर्याय हे शोधून काढणे, हीच काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. बाकी तर ठीक आहे, ते तुम्ही जर गणपतीची उपासना करा किंवा मंगळ ग्रहाची शांती करून घ्या किंवा मंगळ ग्रहाचं दर्शन करून घ्या वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. आणि एक लक्षात घे, कुठेतरी तुम्हाला त्या गोष्टीचा परिणाम हा होतच असतो तुम्हाला, डायरेक्ट इनडायरेक्ट जीवनावरती. आणि म्हणून आपण ती काळजी घ्यावी. आता आपण बघतो जे एक तर प्रमाण इतकं वाढत चाललेलं आहे सगळ्या गोष्टींचं, डिवोर्सचं वगैरे, तर आपण थोडंसं जागरूक राहून केलं काय हरकत आहे असं. आणि सौम्य मंगळ आणि कडक मंगळ म्हणजे काय सौम्य वेगळं मंगळ, असतं की काय सौम्य असतं? मंगळ म्हणजे काय, की कित्येक आता ज्योतिषीच असतात ना, तर त्या मंगळ रवी सोबत आहे का, तर तो सौम्य झाला बर का. किंवा गुरुच्या दृष्टीमध्ये मंगळ आला का, तर तो सौम्य झाला. पण जरी तो सौम्य झालेला असला असं म्हटलं आपण, तरी त्याची जी फळं आहेत, त्याच्यामध्ये फार काही प्रमाणामध्ये त्याचा काही फरक नाही पडत तेवढा. अगदी 10-20% त्याचा फरक पडत असतो. पण तो तो मात्र तेवढं त्याचं तो काम वाजवेल मात्र, त्यात काही वादच नाही. म्हणजे तो त्या ग्रहाची फळं जी आहे त्याला मिळायची, तो देणारच ती फळं, त्यात काही हे नाही. पण त्याचं ते थोडंसं गैरसमज झालेले आहे, त्याला आता इलाज नाहीये. पण ठीक आहे. पण माझं म्हणणं असं आहे, की मंगळ दोष आहे की मंगळ दोष नाही, एवढ्यावर आपण असं लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी विचार केला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. आणि हे जे आहे सौम्य मंगळ आहे किंवा कडक मंगळ आहे, ह्यांचा काय कोणत्या राशींना जास्त परिणाम होऊ शकतो? असं काहीच नाही गरज. पत्रिकेमध्ये मंगळ आणि रास या दोघांचा दुरान्वयी संबंध नाही. रास म्हणजे काय, तर चंद्र ज्या राशीमध्ये आहे ती आपली रास समजतो आपण. लक्षात आलं का? एकदम हम्म. क्लिअर झाला विषय. आता 12 स्थानामध्ये पत्रिकेवर चंद्र कुठे का असे ना, आणि मंगळ दोष कशावरून काढला जातो, तर त्या स्थानावरून काढला जातो. 5 स्थानं दिलेली आहेत. पहिलं, 4थं, 7वं, 12वं आणि 8वं आणि 12वं या स्थानामधलं मंगळ काढला जातो. आणि तो मंगळ कोणत्या राशीमध्ये काढलं जातं, त्याच्याशी जन्म राशीचा किंवा त्या चंद्राचा दुरून दुरून सुद्धा संबंध नाही. म्हणजे असं काही गरजेचं नाही की कर्क राशीवाल्या लोकांना मंगळच नसतो किंवा सिंह राशीवाल्या लोकांना मंगळ दोष नसतो, आता काही नसतं. प्रत्येक कुंडलीमध्ये मंगळाचं आणि त्या राशीचा दुरून दुरून संबंध नाही. ती कुंडलीचा तो एक भाग आहे आणि त्याला जन्मराशीचा काही संबंधच नाहीये. जन्मराशी केव्हा येते माहितीये का, कोणत्या राशीशी कोणत्या राशीचं जुळत नाही ते गुण मिळावं ठरतं. लक्षात घे. हम्म. उदाहरणार्थ, मेष राशीचं कन्या राशी सोबत आणि वृश्चिक राशी सोबत षडाष्टक योग होतो. हम्म. म्हणजे काय होतं, की दोघांचे विचारामध्ये तफावत आहे, विचार एकमेकांशी जुळत नसतात त्यांची.
लक्षात आलं का? आता आपण असं म्हणू, खरं तर मेष राशीचा स्वामी पण मंगळ आहे, वृश्चिकाचा असा स्वामी पण मंगळच आहे. पण दोघांमध्ये तत्वांमध्ये फरक आहेच ना. तो अग्नी तत्वाचा आहे, हा जल तत्वाचा आहे. शिवाय राशीला तो पुन्हा 8वा आहे आणि 6वा आहे. तर त्याच्यामुळे राशींचा विचार आपण करतो गुणमिलनामध्ये. त्याच्यामध्ये अजून एक भाग काय माहितीये का, की मिनिमम आपल्याला कुंडली बघताना 18.5च्या पुढे गुण पाहिजे असतात. लक्षात ठेव. 18.5च्या पुढे गुण झाले एकदा तुमचे, की गुणमिलनाचा विषय बाजूला झाला. अगदी 18.5, 19, 20 पर्यंत आपण काय म्हणतो, काठावर पास झाले. हो. लक्षात आलं का? काठावर पास झाले बा. आणि 25-26 गुण पडले किंवा 30-32 गुण पडले किंवा 36 गुण पडले तर व्हेरी गुड, मग तर ऑल इज वेल. हो. लक्षात आलं का? पण 8.5च्या पुढे गुण पडत असतील तर ते गुण मिलनामध्ये धरले जातात. मग मुळामध्ये ज्यांचे राशी जमतच नाही, त्याचं गुणमिलन होत पण नाही, तिथे अशी फुली येते, धोक्याची फुली तिथे डायरेक्ट कॅटलॉग मध्ये. आम्ही जेव्हा त्या राशीचं गुणमिलन करतो, कारण गुणमिलन कसं केलं जातं, राशी त्याचं नक्षत्र, याची राशी हिचं नक्षत्र, आणि दोघांमधून आपला जेव्हा मॅच आपण पोचतो आणि तो जो आकडा दिसतो, तो आकडा फायनल समजायचा. आणि तो आकडा जो निघेल, तो आता आकडा किती पर्सेंटने पुढे आहे त्याच्यावरती दोघांचे विचार मॅच होतील आणि होतात राजा मॅच. की आपल्या मैत्रीमध्ये सुद्धा कित्येक वेळेला आपल्या राशीची मंडळी जर भेटली असेल तर ती मैत्री दूरपर्यंत जाते आपली. म्हणजे गुरुजी माझा हा मुलगा, हा जो मित्र आहे ना माझा, 5वीचा आहे, पण आता मला 2 मुलं, त्याला 2 मुलं आहेत, पण आमचे मात्र संपर्क अजून पण आहे. कशामुळे झालं? दोघांच्या राशी मात्र एकत्र जुळून आल्या असतील म्हणून. त्याच त्या राशीमध्ये दोघांमध्ये तफावत असतील विचारांमध्ये, तर एखाद वर्ष होतं, नंतर का त्याचे विचार पटलेत नाही मला, आणि तो नंतर त्या मार्गाला गेला, तो गेला, मी त्याला विसरून गेलो. असं आपल्या व्यक्तिगत जीवन पण बघायला मिळतं, आपल्याला मैत्रीमध्ये बघायला मिळतं, कुटुंबामध्ये बघायला मिळतं. कित्येक वेळेला आपलं पित्याशी जमत नसतं, आपल्या आईशी जमत नसतं, आपल्या बहिणीशी जमत नसतं. हे सुद्धा तत्वांवर अवलंबून आहे, राशींवर अवलंबून असतं. लक्षात ठेव. आणि मग हे त्या व्यक्तीसोबत होणार ते कशावरून होणारच ना. ती व्यक्ती ह्या घरात थोडी असते. मी नवरदेव आहे, नवरी बाहेरून माझ्या घरी येणार ना. तिला माझ्या घरी मॅच व्हायचंय. माझे वडील, माझे आई, माझा भाऊ, माझी वहिनी किंवा माझी बहीण, यांना तिला मॅच करायचंय आणि यांना तिला मॅच करायचंय. तेवढी ती थर्ड पर्सन असते. ती भली माझी पत्नी समजा, पण माझ्या घरासाठी ती मात्र परकीच आहे ना. हे तर मान्य की नाही? मग तिचे विचार आपल्या विचारांमध्ये मिळणं, मिसळणं, एकत्रित होणं, एकरूप होणं, हे जास्त महत्वाचं असतं. म्हणून राशींचा विचार आपण का करतो त्या व्यक्तीसोबत, की बाबा यांचे विचार किती जुळत आहे ते पहिल्यांदा बघा. आणि ते जर जुळत असतील बऱ्यापैकी, आणि मी तुला म्हणतो आता कर्क राशी वाले, वृश्चिक राशी वाले, खूप चांगली यांची दोस्ती, खूप चांगली. म्हणजे इतकी दोस्ती घट्ट असते आणि एकमेकांना माहिती असतं की नाही रे, हा चुकीचा वागणारच नाही, नाही हिला काही सांगितलं माझ्या मनात तरी कोणा जाऊन सांगणार नाही, असं मैत्रीमध्ये पण बघतो आपण. कारण त्यांना माहिती असतं की आपले मन, आपले विचार आपले एकदम जुळलेले आहेत. ते आपण बघ ना, आपण पण जगताना 5 मित्र जर आपले असलेत ना, तर 4 मित्रामध्ये आपल्याला सुद्धा वाटतं की आपली एखादी मनातली गोष्ट यालाच सांगावी, हा फुटत नाही किंवा हा मला दुखवत नाही, हा माझी दगा फटका करणार नाही. 4 मित्रांबद्दल काय वाटत आपल्याला असं? त्याच्याबद्दल काय वाटतं आपल्याला? कारण त्याच्या राशीशी आपल्या राशीशी कुठेतरी नातं जुळलेलं असतं आणि या 4चं जुळलेलं असतं. म्हणजे तेवढं ठीक आहे. म्हणजे आपण एकत्र, आम्ही 5 एकत्रच आहोत, आम्ही 5 एकत्रच मैत्र आहोत. पण माझ्या मनातली गोष्ट आणि मला जी वाटते की याने कोणाला सांगू नये, ती गोष्ट मात्र मी एकाला शेअर करणार, ती 4ला शेअर नाही करणार मात्र. याचं कारण काय? कुठेतरी त्या राशींमधला तो प्रभाव, हे लक्षात ठेव. आणि हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतं राजा. हे काही त्या एका फक्त आपण तर काय करतोय, वधू आणि वर ह्यांना फक्त आपण मॅच मेकिंगचा विचार करतोय. अरे पण आपण सुद्धा त्यांच्यासोबत पत्रिका नाही बघत, त्यांच्यासोबत आपण गुणमिलन नाही करत, त्याच्यासोबत आपण कित्येक दिवस राहून एकत्र राहून पण सोडून देतो ना. इथे कसं आहे माहितीये का ग, की इथे सोडून चालणार नाही आपल्याला. ती झाली पत्नी, ती झाली पत्नी आता. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये हे कुठेतरी होऊ नये म्हणून ह्या सगळा मांडलेला सगळा डाव आहे. आणि हा सगळा डाव विचारांचा आहे. आपल्याला ते कळतच नाही. आपण त्याला ज्योतिषशास्त्र आहे ते करतो, पण त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय तर विचार आहेत, हे लक्षात ठेव. लक्षात आलं का माझं म्हणणं तुला? हा, त्याच्यामुळे आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी तुमच्यातर्फे काय संदेश राहील किंवा काय असं सांगाल
सांगावं असं तुम्हाला वाटतं? आमच्या जन व्हॉइसला सबस्क्रायबर करा बुवा पहिल्यांदा. जन व्हॉइसला सबस्क्राईब करा, जन व्हॉइसला बेल आयकॉन क्लिक करा, की जेणेकरून आमची वंशिका तुमच्यापर्यंत जे जे काही व्हिडिओ घेऊन येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्हाला त्याचा लाभ करून घेता येईल. आता तर आमच्या वंशिकाने फक्त हा मंगळावरचा विषय तिने मला सांगितलं, की गुरुजी आपलं असं असं करायचंय. तिच्या मनामध्ये कदाचित पुढच्या वेळेला काहीतरी अजून वेगळं असू शकेल. मग ते वास्तुशास्त्रावर असेल, ते रत्नशास्त्रावर असेल. कारण अनेक लोकांना रत्न घालायची पण इच्छा असते, की गुरुजी एखादं रत्न सांगा मला. तर नवग्रहांचे 9 रत्न जे आहेत, तर त्याच्यावर तिच्या मनामध्ये येऊ शकतील आणि ते तुमच्यासाठी असेल ना. आता जे काही तिने मनातली गोष्ट सांगून केली आपल्यासाठी, हे माझ्यासाठी थोडी केली राजा. हे तर प्रेक्षकांसाठी करतोय आपण. तुमच्या प्रेक्षकांना त्याचा लाभ व्हावा हा तुझा जो उद्देश आहे, तो सार्थकी केव्हा लागेल, ते जेव्हा आपल्या जॉईन होतील तेव्हा. आणि मी तुझ्या माध्यमातून त्यांनाही आवाहन करेल, की आमच्या वंशिकाच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आमचे जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील, ती जी काही करेल तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि ते तुम्ही बघा आणि आम्हाला नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा.